या व्रताला हरितालिका व्रत नाव का पडले व त्यामागची कथा. हरितालिका व्रताचा अर्थ हरी म्हणजे हरणे किंवा घेऊन जाणे असा होतो आणि आलिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण, म्हणजेच सखीने हरवून नेलेली किंवा लपवलेली पार्वती असा याचा अर्थ होतो. पौराणिक कथेच्या अनुसार देवी सतीने देवी पार्वतीच्या रूपामध्ये पर्वतराज हिमालयांच्या घरी जन्म घेतला. तेव्हा देवी पार्वतीने लहानपणीच आपल्या मनामध्ये भगवान शंकरांना आपले वर मानले होते. परंतु असे असताना सुद्धा महर्षी नारद यांनी देवी पार्वती आणि भगवान विष्णू यांच्या विवाहाचा प्रस्ताव हिमालयांच्या समोर मांडला. ही गोष्ट कळताच देवी पार्वती कासावीस झाली, स्तब्ध झाली आणि घाबरली. तेव्हा देवी पार्वतीच्या सखीच्या म्हणजेच मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार देवी पार्वतीने वनामध्ये जाऊन कठोर तपस्येला प्रारंभ केला. भगवान शंकरांची वाळूची प्रतिमा बनवून त्यांनी त्यापुढे रात्रंदिवस काही न खाता कोणतीही पर्वा न करता कठोर तपस्या केली. त्यानंतर भगवान शंकरजींनी प्रसन्न होऊन माता पार्वतींना लग्नाचे वचन दिले. इकडे माता पार्वतीचे वडील हिमालय यांना सर्व कळल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूची माफी मागितली. मग त्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे एका पत्नीने तिच्या पतीसाठी केलेले हे व्रत आहे. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी, तर अविवाहित मुली इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत केले जाते. देवी पार्वतीच्या कठोर तपासारखेच हा उपवास अत्यंत श्रद्धेने निर्जला पाळला जातो. हरितालिका व्रत हे सर्व प्रकारची पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे.